हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर इथे माझं काय चाललेलं आहे माहिती आहे. आज मी तुझ्या कॉलेजमध्ये आहे साडी डे. तर तिचीच मी आज मेकअप वगैरे करून छान तिला तयार करून घेतलेली आहे. म्हणजे साडी वगैरे नेसून घेतलेली आहे. मेकअप पण इतका नाही केलेला आहे, अगदी हलका. कारण का ती जास्त तिला स्वतःलाच आवडत नाही की खूप मेकअप वगैरे करणं. काही नाही, फक्त जरासं फाउंडेशन लावून तिला काजळ वगैरे लावून दिलेलं आहे, म्हणजे लायनर लावून दिलेलं आहे. बाकी तिने काही केलेलं नाही आहे. तर मस्तपैकी तिला छान तयार करून दिलं. ते साडी नेसवण्यामध्येच मग मी इकडनं साडी, मी अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर घेऊ शकते, पण घरातल्यांना मुलींना जर साडी नेसवायची वगैरे असेल ना, त्या लोकांचे एवढे नखरे असतात ना, काजळ असंच लावलास, लायनर तसंच लावलास, लिपस्टिकचा हा शेड नको तो शेड पाहिजेल आहे. हे बघा, तिला फोटो काढायसाठी जरी तिला बोलली तर थांब 1 मिनिट थांब, मला पूर्ण फोटो काढू देत ना, शूट करू देत, तरी पण ती माझ्यावरती वैतागली होती. नाही मम्मी मला नाही करायचं, राहू दे, मला उशीर होतो आहे. मग शेवटी तिचा कसाबसा करून मी तिला तिच्याकडनं फोटो वगैरे मी काढून घेतलेले आहेत. तर चला, सगळी सकाळची कामं वगैरे आटवून घेतलेली आहेत. मी त्याने कॉलेजमध्ये तेव्हाच गेलेली आहे. आयुष काय घरीच होता. त्याचं काय, तो आरामात त्याचं एकदा सोफ्यामध्ये घुसून बसला ना की लवकर तो उठायला मागत नाही. तर इथे माझी पुढची सगळी कामं झालेली आहेत. म्हणजे दुपारचं सगळं आटपलेलं आहे माझं. आणि माझी देवपूजा वगैरे पण झालेली आहे. लक्ष्मी मातेचं उद्यापन वगैरे पण आज करायचं आहे. त्याची सगळी तयारी चाललेली आहे नैवेद्याची. आता तेच करायला घेते मी. दुपारचं एवढं दिवसभराचं मी काही शूट केलेलं नाही आहे. कारण का रोज रोज तेच तेच रुटीन बघून तुम्हालासुद्धा कंटाळा येईल. पण काय करायचं, आता डेली ब्लॉग बोलल्याच्या नंतर मी डेली काय काय घरी करते ना, म्हणजे घरामध्ये काय करते तेच दाखवणार. बाहेर जरी मी जॉबला म्हणजे ऑर्डरला वगैरे गेली तर लोकांच्या घरामध्ये जाऊन मी शूटिंग करू शकत नाही ना. त्याच्यासाठी मी जे घरामध्ये जे रोज करते ना तेच तुम्हाला मी शेअर करते. तर इथे ना मस्तपैकी आज मी बनवणार आहे गोडामध्ये गाजराचा हलवा. त्याच्यासाठी मी पहिली ती तयारी करून घेतलेली आहे. कारण का गाजर वगैरे किसण्यासाठी टाईम जातो. पण खरंच मी तो गाजर किसलेला नाही आहे. एवढा 1.5 किलो गाजर होता, मी गाजर किसलेलं नाही आहे. मितालीने मला 1.5 किलो गाजर ते किसून दिलेले आहेत. म्हणजे माझी ही संध्याकाळचं टायमिंग चाललेलं आहे ना, तर तोपर्यंत ती कॉलेजमधून आली होती 4:30 वाजता. त्याच्यानंतर तिला बोलले की आता तू अजिबात टाईम न लावताना, मी तिला कालच बोलले होते मला गाजर किसून ठेव म्हणून. तर ती बोलली नाही, मी कॉलेजमधून जेव्हा येईल ना तेव्हा मी तुला गाजर किसून देईल. तर तिने मला ना जसं बोलली ना तसं मग तिने मला गाजर किसून दिलेले आहेत. त्याच्यानंतर ना मी इथे डाळ भाताचा कुकर पहिलाच लावून घेतलेला आहे. चहा पाणी वगैरेसुद्धा संध्याकाळचं झालं आहे. ते पण मी ह्याच्यामध्ये दाखवलेलं नाही. कारण का तेच परत मी मला किती अनुराधा चहा पिते. त्याच्यामुळे ना माझ्या मैत्रिणी जेव्हा बघतात ना तेव्हा ते बोलते, अनुराधा तू किती चहा पितेस गं, इतका चहा पियत जाऊ नकोस. तर बोलले की नाही, मला ती सवय झाली ना. अगदी मी बाहेरून वगैरे येते ना, पहिला म्हणजे मी क्लायंटकडे जरी चहा प्यायलेली असेल तरी पण मी घरी येऊन पहिला मी परत चहा ठेवते. मला ती सवय झालेली आहे. तोपर्यंत असं फ्रेश वाटत नाही. ते माझं फ्रेश आहे माझं, म्हणजे मी चहा प्यायला की एकदम मस्त फ्रेश होऊन जाते. त्याच्यानंतर ना इथे एका साईडला माझा गाजराचा हलवा होतोच आहे, तोपर्यंत दुसऱ्या साईडला ना मी भोपळ्याची भाजी बनवून घेतलेली आहे. आणि भोपळ्याची भाजी तुमच्याबरोबर मी आधी पण शेअर केलेली आहे. ती पण पूर्णपणे एकदम स्टार्ट टू एंड सगळं त्याच्यामध्ये म्हणजे खोबरंचं किस वगैरे टाकेपर्यंत सगळं छान मी तुम्हाला ती भोपळ्याची भाजी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर. आता मी इथे भोपळ्याची भाजी इथे एका साईडला शिजते, तोपर्यंत मी परत एकदा मस्तपैकी बघितलं इथे की गाजराचा हलव्याकडे जरासं लक्ष दिलेलं आहे. छान असं परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा कलर चेंज झालेला होता. त्याच्यानंतर ना म्हणजे 15 मिनटं झालेच होते की मस्तपैकी कोण कोण कुकरला वगैरे लावून छान मस्तपैकी शिट्या काढून दुधामध्ये शिजवून घेतात आणि मग नंतर त्यामध्ये साखर वगैरे घालून तयार करतात. पण मी ते तसं कुकरमध्ये न शिजवताना इथे कढईमध्येच डायरेक्ट घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी 1 वाटी दूध घातलेला आहे. तो चांगला एका साईडला शिजतो आहे. दुसऱ्या साईडला मी माझी भाजी परत एकदा बघितलेली आहे. तर भाजी पण भोपळ्याच्या भाजीला अजिबात टाईम लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये लगेच ती भाजी होऊन जाते. तर इथे आता सगळं माझं ना या शेगडीवरनं त्या शेगडीवर, त्या शेगडीवरनं ह्या शेगडीवर, 3 शेगडीचा माझा गॅस आहे ना, त्यामुळे ना माझं फटाफट म्हणजे इकडनं तिकडनं शिफ्ट करून सगळं मी इथे सगळ्या फोडण्या वगैरे देऊन सगळ्या भाजी किंवा डाळ मी सगळे तयार करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ते 2 गॅसवरती मी सगळं म्हणजे भाजी फोडणीला दिली, ती तिकडे शिफ्ट केलेली आहे मधल्या गॅसवरती. मोठ्या गॅसवरती मी हलवा होतो आहे गाजराचा, आणि इथे तिसऱ्या गॅसवरती मी आता डाळीला मस्तपैकी ना ही वाटपाची डाळ केलेली आहे आज, जी तुम्हाला तीसुद्धा अगोदर तुमच्याबरोबर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की वाटणाची डाळ कशी बनवते. जसं ओलं खोबरं,
कांदा न वापरता लसूण, अद्रक, मिरची आणि सॉरी मिरची पण नाही वापरत मी वाटणामध्ये. थोडंसं जिरं आणि हळद घालते. ते छान वाटून घेतल्याच्यानंतर डाळीमध्ये मिक्स करते आणि तशीच मग डाळ फोडणीला घालते. तर इथे माझी आता भाजी ऑलमोस्ट नाही, म्हणजे पूर्ण भाजी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी लास्टला खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. भोपळ्याच्या भाजीचा गॅस बंद करून घेतलेला आहे. आता इथे परत मी इथे गाजराचा हलवा बघायला आलेली आहे. तर छान म्हणजे अगदी 60 ते 70% छान शिजला होता. कारण का अगोदर जर आपण हे टाकलं ना, साखर टाकली ना, तर काय होतं खूप पाणी सुटतं आणि त्यामुळे काय होतं, गाजर त्या टायमाला आपण जेव्हा ताजा असतो ना, भरभरीत असतो, खूप वाटतो तो. त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे साखर टाकली ना, तर खूप साखर होते. त्याच्यामुळे मी साखर नंतर घातलेली आहे. एक लास्ट कर, एक लास्ट कर हिचं शूट कर. चल कर मी तू. डॉक्टर आहे थोडं तुझ्याकडे येते आम्हाला. हाय गाईस, तुम्हाला पण सेलिब्रिटी सारखं दिसायचं आहे का? सेलिब्रिटीच्या मेकअपच्या टेक्निक शिकायच्या आहेत का? तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, ज्यात तुम्हाला तुमच्या आवडत्या मेकअप आर्टिस्ट सोबत ऑनलाईनमध्ये पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे या सेमिनारतर्फे. तर तुम्ही इथे ऐकलं असेल, माझी भाची आली होती आणि तिला ऑनलाईन ना एक स्पीच द्यायचं होतं. ॲक्च्युली ती ना मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिला थोडंसं ना सेमिनार जेव्हा असतात ना, तेव्हा तिथे स्पीच द्यायचं होतं ना, त्याच्यात थोडंसं म्हणजे तिला एक स्पीच द्यायचं म्हणजे प्रॅक्टिस करत होती ती. हे स्पीच तिला ना, ती जे मेन मॅडम आहेत ना, त्यांना द्यायचं होतं. तिने सिलेक्ट केलं असतं, तर मग ती पुढच्या नेक्स्ट 2-3 जेव्हा आठवड्याचे त्यांचे सेक्शन असतात किंवा सेमिनार असतात, तेव्हा तिला तिथे स्पीच द्यायला किंवा ते असं काही बोलण्याचं असतं. सेमिनार बोललं की प्रत्येक गोष्ट समजवायची असते ना, त्या रिलेटेड ती सगळं ते स्पीच देत होती. तर छान तिचं स्पीच झालं आणि ती सिलेक्टसुद्धा झाली, कारण का तिला लगेच रिझल्ट मिळणार होता. तर त्याच्यानंतर ना मी ते गाजराचा हलवा माझा ऑलमोस्ट सगळा तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये मस्तपैकी छान मी ना आधीच ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी हे घातलेलं आहे, सॉरी जायफळ आणि वेलची पूड घातलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी दुसऱ्या भाजीची तयारी करते, म्हणजे इथे आलू मटरची तयारी करते आहे. ह्याच्या आधी ना म्हणजे हलवा परतायच्या आधी ना मी याच्यामध्ये सगळं कांदा आणि थोडंसं माझ्याकडे ना जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे होती ना, ती घातलेली आहे आणि छान त्याला फोडणी झाल्याच्यानंतर त्यामध्ये हळद आणि तिखट घातलेलं आहे, बाकी काही घातलेलं नाही आहे. ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर याच्यामध्ये मी आलू मटार घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही साल बघत असाल ना, ते मटारची साल असतात ना, ते मी सोलून घेतलेले आहेत, ते सुद्धा घातलेलं आहे. ते छान मस्तपैकी परतल्याच्यानंतर माझ्याकडे थोडंसं ना मटर पनीरचं मसाला होता, तो दुधामध्ये न भिजवता पाण्यामध्ये साधं सिंपल भिजवलं आणि त्याच्यावरती भाजी मी तयार करून घेतलेली आहे. छान माझं जेवण झाल्याच्यानंतर मी आज पोळी वगैरे काही न बनवता फुलके बनवलेले. इथे देवाचं नैवेद्य वगैरे काढलं आणि मस्तपैकी आजचा शेवटचा दिवस गुरुवारचा आणि माझी लक्ष्मी माता बघा किती मस्त प्रसन्न आहे. म्हणजे अगदी त्याच्याकडे मी ना जेव्हा सजवते वगैरे ना, तेव्हा मी जास्त काहीच, इतर खूप बायका खूप छान छान सजवतात वगैरे, मी ना तसं काहीच नाही. मी पहिल्यापासून जे साधं सिंपल करते ना, तसंच मी ते मस्तपैकी लक्ष्मी मातेला सजवलेली आहे. छान मस्तपैकी जेवढं मला जमतं आहे तेवढं मी लक्ष्मी मातेची सेवा करते. पुस्तक वगैरे मी सकाळी जेव्हा मांडलेलं होतं ना, तेव्हाच मी वाचून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही देवारात पण बघितलं असाल, तर देवारा पण माझा छान मस्तपैकी सजलेला आहे फुलांनी वगैरे. इथे संध्याकाळी मी तयार झाल्याच्यानंतर, जेवण झाल्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. मी तयार झालेली आहे, कारण का मला हळदी कुंकू आता द्यायचं आहे, बायका येतीलच. तर इथे पहिला हळदी कुंकू मी लक्ष्मी मातेला वगैरे वाहिलेला आहे, नमस्कार केला आणि तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा लास्टच्या गुरुवारचे. त्याच्यानंतर ना माझ्या आजूबाजूच्याच फ्लोअरच्या पहिला मी बायका बोलवून घेतलेल्या आहेत, ज्या लांबून म्हणजे दुसऱ्या बिल्डिंगमधून येणार आहेत ना, त्या थोड्या टायमाने येतील. तर पहिला ना मी 8 वाजून गेले होते, तर मी पहिला तयार वगैरे होईपर्यंत 8 सव्वा 8 झालेले. मग मी समोरच्याच बायकांना पहिला बोलावून घेतलेली आहे आणि बरोबर सिद्धी तर होतीच, म्हणजे बहिणीची मुलगी होती. मग चौघी आणि तितक्यात माझी मैत्रीणसुद्धा आलेली, जे आम्ही 4 चौघी आहोत ना, त्यातली एक मैत्रीण आली होती. तर मस्तपैकी पहिला ना मी ह्या 5 जणींना हळद कुंकू लावून घेतलं आणि तीर्थामध्ये ना दही ठेवलं होतं, जे लक्ष्मी मातेच्या फुड्यामध्ये मी दही ठेवलं होतं ना प्रसादाला तीर्थासाठी, तेच मी सगळ्यांना इथे वाटलेलं आहे. त्याच्यानंतर मी मस्तपैकी एक फळ आणि फूल देऊन त्या लोकांचं ओटी म्हणजे ओटीमध्ये फळ आणि फूल घातलेलं आहे. तर इथे बघा मैत्रिणींबरोबर मस्तपैकी
तिसरी मैत्रीण माझी आलेली नाही आहे, तिला यायचं नव्हतं. 2 मैत्रिणींबरोबर मस्तपैकी फोटो वगैरे काढला आणि मग मी पण दुसऱ्या बाजूच्या शेजारणीकडे वगैरे जाऊन आलेली आहे आणि शेवटी मी 10 वाजता ताईकडे गेलेली. ते इथे बघू शकता ताईने पण छान असं घट वगैरे मांडलेलं आहे. ती जेवणामध्ये आपली बिझी होती आणि इथे तिचा नैवेद्य वगैरे झाल्याच्यानंतर इथे सिद्धी जेवून घेतलेलं आहे तिने पण. ती मम्मीकडेच जेवली. त्याच्यानंतर ना ताईने मस्तपैकी माझी ओटी वगैरे भरली आणि पल्लवी पण गेली होती बाहेर कोणाकडे तरी हळदी-कुंकवासाठी, म्हणून तिला मला शूट करता आलं नाही. ताईने इथे छान ओटी वगैरे भरलं. आई लक्ष्मी मातेच्या कृपेने मस्त सगळा दिवस खूप छान गेलेला आहे, आनंदात गेलेला आहे आणि भरभराटीचा गेलेला आहे. असेच तुमचे पण दिवस आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, ही आई लक्ष्मीचरणी प्रार्थना करते.